माझ्या जो काही राजकीय निर्णय ठरवायचा आहे की माझ्या सगळ्या जीवाभावाच्या लोकांशी चर्चा करीन आणि त्यांच्या निर्णयाप्रमाणे निर्णय ठरेल. तुमचे जिवलग मित्र कैलास पाटील रात्री तुम्हाला येऊन भेटून गेले आहेत, काय नक्की चर्चा ठरलेली? बोलतो तुम्हाला उत्तर द्या की झालं. सध्या आपण बघू शकतोय की खासदार ओमराजे लिंबाळकर जे आहे ते धाराशिवच्या दिशेने आता रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतंय. त्या ठिकाणी मी जाणार आहे, त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे, त्यानंतर मी निर्णय घेणार आहे अशी भूमिका खरं तर आपल्याला पाहायला मिळते. सध्या कुरकुम या ठिकाणी हे सर्व ताफा जो आहे आलेला आहे, मोठा पोलीस बंदोबस्तामध्ये सध्या हा ताफा जो आहे, त्याचबरोबर ती शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते सुद्धा यांच्या सोबत आहेत आणि सध्या आता पुढे धाराशिवच्या दिशेने रवाना होताना जे हे सर्व ताफा आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी मी जाणार आहे आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर मी भूमिका घेणार आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून फोन आलेला होता का या प्रश्नावरती त्यांच्याकडून कुठलीही प्रतिक्रिया जी आहे ती अद्याप आपल्याला मिळताना दिसत नाही. मात्र आपण सध्या बघू शकतो की हा ताफा जो आहे तो सध्या पुन्हा एकदा धाराशिवच्या दिशेने रवाना होताना आपलं चित्र आहे ते एका ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एकंदरीतच त्या ठिकाणी जाऊन गोवर्धन वाडी या ठिकाणी जाऊन मी तिथल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहे, त्यानंतर मी माझी भूमिका आहे ती घेणार आहे अशी प्रतिक्रिया सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आपण बघू शकतो की हा ताफा पुन्हा एकदा धाराशिवच्या दिशेने रवाना होताना जे चित्र आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत आपण बघू शकतो की पुन्हा एकदा हा ताफा जो आहे तो रवाना झालेलं चित्र जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा ओमराजे निंबाळकर थोड्याच वेळापूर्वी पुण्यातून निघालेले आहेत धाराशिवच्या दिशेनं. गोवर्धनवाडी या त्यांच्या मूळ गावी ते जाणार आहेत, कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार आहेत. मात्र मध्येच वाटेत एके ठिकाणी थांबलेले असताना TV9 सोबत त्यांनी साधलेला हा संवाद कार्यकर्त्यांशी चर्चा करून मग निर्णय घेईन असं त्यांनी कालच सांगितलंय. TV9 मराठीची टीम सुद्धा ओमराजे निंबाळकर यांच्या ताफ्यासोबत आहे. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय. पुण्यातून निघालेला ओमराजेंचा ताफा धाराशिवच्या दिशेनं रवाना होतोय. वाटेत थांबलेले असताना त्यांनी TV9 मराठीशी साधलेला संवाद. ओमराजे निंबाळकर यांचे काही खास सहकारी कार्यकर्ते हे त्यांच्या सोबत सध्या आहेत. पुणे ते धाराशिव असा ते प्रवास करतायत. सध्या खरं तर तुम्ही आता पुण्यामधून धाराशिवकडे रवाना होत आहेत, कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. काय नक्की मनात निर्णय ठरतोय? खरं तर सध्या ते आणखी सध्या त्यांच्या म्हणण्यावर आहे ना, कार्यकर्त्यांना बोलणार मग त्यांच्याशी. मातोश्रीवरून बी तुम्हाला फोन येतोय आणि चर्चा करतात, मनधरणीचे प्रयत्न. मला एक लक्षात घ्या, माझी मनधरणी करायची कुणाची ही विषय नाही. माझ्या जो काही राजकीय निर्णय ठरवायचा आहे की माझ्या सगळ्या जीवाभावाच्या लोकांशी चर्चा करीन आणि त्यांच्या निर्णयाप्रमाणे निर्णय ठरेल. तुमचे जिवलग मित्र कैलास पाटील रात्री तुम्हाला येऊन भेटून गेले आहेत, काय नक्की चर्चा ठरलेली? बोलतो तुम्हाला उत्तर द्या की झालं. सध्या आपण बघू शकतो की खासदार ओमराजे लिंबाळकर जे आहे ते धाराशिवच्या दिशेने आता रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतंय. त्या ठिकाणी मी जाणार आहे, त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे, त्यानंतर मी निर्णय घेणार आहे अशी भूमिका खरं तर आपल्याला पाहायला मिळते. सध्या कुरकुम या ठिकाणी हे सर्व ताफा जो आहे आलेला आहे, मोठा पोलीस बंदोबस्तामध्ये सध्या हा ताफा जो आहे, त्याचबरोबर ती शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते सुद्धा यांच्या सोबत आहेत आणि सध्या आता पुढे धाराशिवच्या दिशेने रवाना होताना जे हे सर्व ताफा आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी मी जाणार आहे आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर मी भूमिका घेणार आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून फोन आलेला होता का या प्रश्नावरती त्यांच्याकडून कुठलीही प्रतिक्रिया जी आहे ती अद्याप आपल्याला मिळताना दिसत नाही. मात्र आपण सध्या बघू शकतो की हा ताफा जो आहे तो सध्या पुन्हा एकदा धाराशिवच्या दिशेने रवाना होताना आपलं चित्र आहे ते एका ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एकंदरीतच त्या ठिकाणी जाऊन गोवर्धन वाडी या ठिकाणी जाऊन मी तिथल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहे, त्यानंतर मी माझी भूमिका आहे ती घेणार आहे अशी प्रतिक्रिया सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आपण बघू